भवानी गडियाची सप्तशृंगी गोंधळाला यावा गड जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला यावा काशी सोनारीच्या भैरवनाथा गोंधळाला यावा हे राहिलं जायला चुकला मागला शिवाकला शिवाबाईला अरे गटाशी आलं या भोळ्या भक्ताना अंबाबाई तुळजापूरची भवानी आई गड जेजुरीचा खंडेराया प्रसन्न झाला रे तुळजापूरच्या अंबाबाईचा बोल भवानी आईचा म्हणून कुंडली बाबा अशा प्रमाणे काही म्हणा सोहम आस्ते गोंधळ कुठं कुठं होता तुझ्या आईने या वयात लग्न करून नशीब काढलं रे भोळ्या भक्ताच्या दारामध्ये तो समय हा समय एक झाला देव पण कसा दुष्ट आहे बघ आदि माया शक्तीचा गोंधळ या वयात तुला जे जे मिळायला हवं होतं ते सगळं तो तुझ्या आईला देत बसलाय भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी महावरगडाची रेणुका माऊली आता हा फोन हा तुझ्या आईला वापरता तरी येणार आहे का कशी आली सांगायला पाहिजे नवरा नवरीने पुढे हळदी कुंकाचा मान आई जगदंबेला द्यायचा आहे आणि दिवटीवरती तेल घालायचं आहे जोडीने उठा आणि पुढे या म्हणले आई गा अंबाबाई अगा अंत तुझा नाही आज माझ्या गोंधळाला आली आज माझ्या गोंधळाला आली आज माझ्या गोंधळाला आली मान दिला आईला हळदी कुंकवाचा वाघावर स्वार हाती तलवार आज माझ्या गोंधळाला आलीस तू हे आज माझ्या गोंधळाला आलीस तू उदे गांबे उदे 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 अशा प्रमाणात तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची महालक्ष्मी भोळ्या भक्ताच्या तसंच महाराष्ट्रामध्ये आलिशान घर 3.5 शक्तीपीठ आहे रिमोटवर चालणारे दिवे प्रत्येक कुटुंबाला साध्या नळाला गरम पाणी प्रत्येक कुटुंबाला पूर्ण घरात एसी कुलस्वामिनी बाळाला आणि तुझी आई जन्म नाही तसंच प्रत्येक कुटुंबाला या घराची राणी दैवत असे असतात म्हणून बघितलंस ना तू बोलावलंस तरी सुद्धा आली नाही बरोबरच रे हे सगळं सोडून कशी येणार तिकडे आता बघत राहा लवकरच ती तुम्हाला पण विसरून जाईल अगं सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावानी देवाचा दरबार माझ्या देवाचा सोन्यावानी महिन्याच्या सोमवतीला देव निघाले अंघोळीला मल्हारी मल्हार घोड्यावरी स्वार ए सोन्यावानी देवाचा दरबार माझ्या देवाचा सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावानी देवाचा दरबार अभिजितला मानलं पाहिजे हा अरे काल परवापर्यंत बरका होता आज बघ तुझ्या आईचा हात हातात घेऊन बसलाय निवांत गडजिजुरीला उधळला भंडार गडजिजुरीला उधळला भंडार अगं सोन्यावानी देवाचा दरबार माझ्या देवाचा सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावानी देवाचा दरबार बबड्या अरे थांब मी तुला पाणी देते थांब थांब
ये बाळा ये मी तुला पाणी इकडे बाळा ये ये राजा ये असं कसा रे ठसका लागला तुला सोन्या बस 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 सावकाशा काय झालं रे असं कसं झालं बाळा नाही तुझा बाहेर जा पूजा सुरू आहे उगाच माझ्या मागे वेळ वाया घालवू नकोस असं का बोलतोयस रे सोन्या मी आल्यापासून बघतोय तुझी पूजेची तयारी सुरू आहे लोकांना भेटणं सुरू आहे गडबड सुरू आहे ना माझ्यासाठी 5 मिनिटं पण नाही आहेत तुझ्याकडे हो रे राजा मला माहिती आहे तू आल्यापासून शांतपणे तुझ्याजवळ बसून बोलायला वेळही नाही मिळाला रे मला पण काय करू घरात एवढं जागरण चालू आहे ना किती माणसं आली आहेत सगळ्यांची व्यवस्था बघायची खरं तर मला ना तुला खूप काही दाखवायचंय खूप काही सांगायचंय नवीन फोन दाखवायचा असेल ना बघितला मी अभिजित राजेंनी लेटेस्ट स्मार्टफोन दिलाय तुला हो तो वापरायला तू तेवढी स्मार्ट आहेस का हे नाही बघितलं त्यांनी खरंय तुझं म्हणजे खरंच मला काही कळत नाही ना त्यातलं पण आणखीन दाखवू का तुला हे बघ हे बघितलंस काय दिलंय त्यांनी मला हे बघ हे कार्ड दिलंय या बँकेत तुझं अकाउंट सुद्धा नाहीये अरे आता आहे ना म्हणजे राजेंनी उघडलाय आता अभिज किचनच्या अकाउंट मधनं या अकाउंट मध्ये दर महिन्याला पैसे जाणार आणि या कार्डाने मी मला हवे तेव्हा पैसे काढूही शकते बघ त्याच्यासाठी काहीतरी तो एक नंबर लक्षात ठेवावा लागतो पिन नंबर हा तेच ते तू आयुष्यात कधी वापरलायस का एटीएम कार्ड तुला वाटतं तुला जमेल आणि पिन बघ किती कठीण आहे तुझ्या लक्षात राहिला हो रे खरंच पण काय करणार त्यांनी किती कौतुकाने हौसेने दिले मला आई पण पिन लक्षात नाही राहिला तर फायदा काय कार्डचा तुला पिन बदलायला लागेल हो का मी सांगते यांना ते पिन बदलून आणा म्हणून बदलून आणा काय बदलून आणा ते काय मार्केटमध्ये नाही मिळत पिन तो पीसी लॅपटॉप किंवा मोबाईलवर बदलायला लागतो मग मी सांगते त्यांना करतील ते उलट ते हसतील तुझ्यावर की इतकी सोपी गोष्ट सुद्धा तुला येत नाही तुला तुझं असं करून घ्यायचंय का अगो बाई मग कोण बदलणार ते पिन एक काम करतो मी बदलतो आपण लगेच नाही होणार वेळ जाईल अरे हो पण तुझ्या कामाच्या व्यापात तुला अजून एक दगदग ना नाही ठीक आहे मी करीन तेवढं मॅनेज मला कार्ड ठेवायला लागेल त्यासाठी हो अगदी सावकाश दे मला तुझी पिन बदलून झाली की आणि ए राजा तुझ्या वाढदिवसाची तारीख पिन म्हणून ठेव म्हणजे लक्षात राहील ना माझ्या ठीक आहे बरं चल सगळे वाट बघत असतील निघूया आपण अरे हो पण तुझं डोकं दुखतंय ना तुला खोकला आलाय ना तू झोपतोस का इकडे आराम करतोस का नाही ठीक आहे आपण जाऊया चल चल बर जय देवी भवानी जय अंबे माता आई गुरुपळवंता आरती वाळू मनोभावे वाळू अंबाबाई तुझी मूर्ती गुड मॉर्निंग मॅम. हाय गुड मॉर्निंग. नमस्कार, मी शुभ्रा कुलकर्णी. केसरीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपली काय मदत करू शकते? मला ॲक्च्युली तुमच्या टूर्सबद्दल थोडी माहिती हवी होती.
शुअर मॅम. तुम्ही ग्रुप टूर्समधनं जाणार की तुम्हाला कस्टमाइज टूर करून हवी आहे? कस्टमाइज टूर. शुअर मॅम, या ना. या हर्षदा या तुम्हाला ग्रुप कस्टमाइज टूर्सबद्दल इन्फॉर्मेशन देते. ओके. हॅलो मॅम. हॅलो शुभ्रा मॅम, बसा ना. येस, थँक्यू. 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 येस मॅम, बोला ना. कोणती टूर बघता आपण, देशातली की परदेशातली? आधी आपला देश बघावा ना, भारतातलीच. पण मला जस्ट क्युरिओसिटी आहे, तुम्ही भारताबाहेरच्या देशांना सुद्धा भारत दाखवणारे टूर्स अरेंज करता? हो, आपण भारताबाहेरच्या लोकांसाठी पण टूर अरेंज करतो, ज्याला आपण इनबाउंड टूर्स असं म्हणतो. हो, ओके. मॅम, आपण कुणासाठी बघताय पॅकेज? माझ्या सासू सासऱ्यांसाठी. म्हणजे ॲक्च्युली मी त्यांना ही टूर गिफ्ट करते. तुम्हीच मला सजेस्ट करू शकाल का की या सीझनमध्ये कुठलं डेस्टिनेशन छान आहे जायला, आणि तिथल्या स्पेशालिटीज काय असतील? हो, नक्कीच. वाव, सगळेच पॅकेजेस खूप छान आहेत. पण आय थिंक आय विल गो फॉर राजस्थान उदयपूर. म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना ते आवडेल असं मला वाटतंय. वाव, ग्रेट चॉईस. आणि आता राजस्थानमध्ये वातावरण पण खूप छान असेल, मस्त थंडी पडली असेल, आणि सुंदर निळं शुभ्र आकाश आणि सनसेट. खूपच छान चॉईस आहे. आणि हो, महत्त्वाचं, तुमच्याकडे टूर लीडर्स जे असतात, ज्याला तुम्ही आपला माणूस असं म्हणता, ते फक्त ग्रुप टूर्स बरोबर असतात की कस्टमाइज टूर्सना पण तुम्ही देता? ग्रुप टूरसाठी असतात, पण ॲज पर युअर रिक्वायरमेंट आपण कस्टमाइजला पण देऊ शकतो. ग्रेट, मस्त आहे मग. म्हणजे बेसिकली माझ्यासाठी सगळंच अरेंज होणार आहे तुमच्याकडनं. मग मॅम, आपण बुकिंग करूयात? येस. मला त्यासाठी तुमची थोडी माहिती लागेल. ओके, तुमचं बुकिंग आणि बाकी डिटेल मी मेलनी पाठवते. ओ ग्रेट, थँक्यू. थँक्यू. ओ ओके, विश यू हॅपी जर्नी. थँक्यू सो मच. बाय बाय. या बसा. बापरे बापरे बापरे, काय काय केलंय हे? गाजर हलवा, पराठे. बसा ना. हो. आणि तुम्हाला आवडते तशी कॉफी, स्ट्रॉंग. होम आणि हाऊस मधला फरक आज जाणवतोय. किती कौतुक करताय. साधा नाश्ता तर केलाय. हे काय, एकच प्लेट? माझी कुठे? अहो, तुमचीच प्लेट आहे ही. मग तुझी कुठे? तुम्ही खाऊन घ्या, मी नंतर बसेल. नाही 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 नाही, असं नाही चालणार. आपण एकत्र ब्रेकफास्ट करायचा. अहो, येस. असं काय करताय? हो. अहो, तुम्ही बसा ना, मी घेते ना नंतर. बसणार का मी पण? ये बात. अहो, मी घेते वाढवून. बस. अगं, आपण दोघंच तर आहोत घरात. मग खाताना जेवताना आधी नंतर कशाला? एकत्र गप्पा मारत जेवत जाऊया. चल, कर सुरुवात. वा वा वा, नशीब लागतं अशी सुगरण बायको मिळायला. तुला माहितीये, आज मी पहिल्यांदा या घरात इथे असं डायनिंग टेबलवर बसून रिचर ब्रेकफास्ट करतोय. आता काय, अभीच किचन मध्ये गेल्यावर खाल्लं खाल्लं, नाही खाल्लं नाही खाल्लं. आज खूप छान वाटतंय. आयुष्याला शिस्त लागल्यासारखं वाटतंय, आणि ही शिस्त हवी हवीशी वाटते. बघ, सत्य. शुभ्रा, अगं सकाळी सकाळी इथे ऑफिसचं काही काम होतं का या भागात? अगं, बरं झालं अगदी वेळेवर आलीस. आम्ही नाश्त्यालाच बसलोय. चहा करू का तुझ्यासाठी? थांब, पाणी आणते मी. अरे वा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज शुभ्रा.
तुम्हा दोघींची प्रश्नोत्तर झाली असेल तर ये ब्रेकफास्ट करायला. ये. अरे वा, मस्त बेत दिसतोय. बस बस बस. एवढ्या लवकर आलीस म्हणजे घरात न खाता पिता आली असशील ना. आज बाबांसाठी काय केलं होतंस ग? पोहे केले आणि त्यांना आवडले. हो का? मला म्हणाले छान झालेत पोहे, पण असा बरी असती तर तिने आणखी चांगले केले असते. आता त्यांना माझा हेवा वाटत असणार. सर, असं काही नाही हं. शुभ्रा पण आता खूप छान करते स्वयंपाक. बरं आई, तुम्ही बसा आता, मी घेईन वाढून. खाताना उठलायत ना दरवाजा उघडायला. चला बरं बसा. काय करा ब्रेकफास्ट. मस्त. पण आई, आज जरा कमी तिखट लागतोय तुमचा पराठा. मिरची थोडी कमी घातली आहेत का? हा अगं, यांना मिरची चालत नाही ना म्हणून. तुला नाही आवडलं का बाळा? छे, मी कुठे असं म्हटलं. मी तर म्हटलं सगळं छान गोड गोड वाटतंय. म्हणजे बघा ना, हलवा तर गोड आहेच, पण पराठे पण गोड लागतायत. करणारा माणूसही गोड, म्हणजे कसं सगळंच गोड गोड. मी चहा आणते तुझ्यासाठी. वा वा, आईंचं लाजणं सुद्धा तितकंच गोड बरं का. ए का चिडवतोय माझ्या बायकोला? ओ पॉझिटिव्ह. आई तुम्ही थांबा, मी उघडते. सोहम असणार, तो येत होता. अरे बबड्या सुद्धा यायचं आहे का? अरे ये सोहम ये. हॅलो सर. बरं झालं अगदी वेळेवर आलास. असं बरी आता अगदी परफेक्ट फॅमिली ब्रेकफास्ट होणार. तुम्ही दोघंही एकत्र म्हणजे सहजच ना? हो, शुभ्राने मला बोलवलं म्हणून मी आलो. बरं, तू ते सरप्राईज वगैरे देणार होतीस ते दिलं का? काय ग, काय खाडाखोडा चालल्यात तुमच्या दोघांच्या? ए बबड्या, अरे काय चाललंय? सगळं ठीक आहे ना? काही नाही, मी निवांत ब्रेकफास्ट झाल्यावर देणार होते. आता सोहमने भांड फोडलंच आहे, तर आत्ताच देते. तुम्ही दोघंही आधी समोर उभे राहा बरं. अरे काय प्रकार काय हा? काय ए सोहम, तूच दे ना. अगं काय आहे? आमच्या दोघांकडनं तुम्हाला छोटंसं गिफ्ट. कशाला बबड्या एवढी धावपळ केलीस? शुभ्रा तू पण ना? अगं मुलांनी एवढं कौतुकाने दिलंय तर बघ तरी. नाही पण सोहम, तुझी आई म्हणते ते खरं आहे. एवढी धावपळ करून गिफ्ट द्यायची काही गरज नव्हती. नाही पण तुम्ही एवढ्या प्रेमाने आणलत ना, थँक्स. नाही, मी शुभ्राला म्हटलं होतं गिफ्ट वगैरे द्यायची काही गरज नाहीये. आय मीन, तुमच्या घरात कुठे काय कमी आहे? अगं बाई, अगं तिकीट आहे त्याच्यात. येस, तुमच्या दोघांसाठी केसरी टूर्सचं पॅकेज आहे. तुम्ही फिरायला जाताय केसरी बरोबर राजस्थानला. एक मिनिट, हे कधी ठरलं? नाही म्हणजे तू मला नाही सांगितलंस? बघ सोहम, तुला पण सरप्राईज मिळालं की नाही? काय शुभ्रा, कशाला एवढं सगळं? आई, जे काही झालंय ना इतक्या दिवसात, त्यानंतर तुम्हालाही ब्रेकची गरज आहे. बरं, तिथलं वातावरण खूप छान आहे, थंडी पडली आहे, मजा येणार आहे तुम्हाला दोघांना. अहो बघितलं का,